महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्याचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिम्मा आहेत। मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं तयार करायला हवं, ते म्हणजे पांघरुण मंत्री, आणि त्याचा चार्ज स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। मुख्यमंत्र्यांची मला दया येते, कोण होतास तू, काय झालास तू, एवढ्या सगळ्या भ्रष्टाचारांना जवळ घेतलंस तू, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली आहे। ठीक आहे, तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्यांना म्हणून मी पण येतो, तुम्ही पण या, आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला कळू दे। या अधिवेशनामध्ये कुठलेही डिक्लेअर केले नाही सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना हे देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेलं नाही एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये। मी तोच अधिवेशन होते आणि दुसरं महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे, ते महागाई सुद्धा वाढत झाली, बेरोजगार आहेतच, तर यावर आपलं काय? याच विषयावरती त्यांना चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची। म्हणजे तुम्ही भांडत राहा, आम्ही आमचं राज्य करत राहतो, आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे, शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे, असं नवीन नाटक ते लिहितील आता। एका ठिकाणी सरकार असं म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यावधीची मदत करतोय, पण काही अशी लेखी उत्तरामध्ये सरकारने स्वतः उत्तर दिलेले आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते ई-केवायसी मुळे रखडलेले आहेत। मी तोच विषय घेतला ना, म्हणजे आता मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे 2017 साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती, त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्याची माहिती, मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे, असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले। मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता, मग बापाची चौकशी कशी करू शकता? बापाची चौकशी करता, शेतकऱ्याची मुलं आहात ना। मी याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अंमलात आणून दाखवली होती। मी कोणती चौकशी केली नव्हती, कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।